अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर भारत अमेरिका व्यापार करार होणार आहे। भारतावरील टॅरिफही कमी करण्यास ट्रम्प यांनी सहमती दर्शवली आहे। सोमवारी रात्री एक फोन कॉल झाला आणि त्यानंतर ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून या संभाषणाचा तपशील जाहीर केला। भारत युरोपीय संघाचा करार झाल्यानंतर अगदी 7च दिवसात अमेरिकाही भारतासह करार करण्यास तयार झाली। इतिहासात पहिल्यांदाच एका वर्षात भारताने 5 मुक्त व्यापार करार केलेत। भारतासाठी हा एक मोठा कूटनीतिक आणि आर्थिक विजय म्हणता येईल। नेमकं काय घडलंय पाहूया एक रिपोर्ट। भारत अमेरिका व्यापार करार होणार। भारतावरील टॅरिफ 50%वरून 18%वर। एका वर्षात भारताचे 5 व्यापार करार। अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि त्यानंतर रात्री सुमारे 10:30 वाजता ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून व्यापार कराराची घोषणा केली। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणं माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट होती। पंतप्रधान मोदींनी रशियाकडून तेल खरेदी थांबवण्यास सहमती दर्शवली आहे। भारत आता अमेरिकेकडून अधिक तेल खरेदी करेल। या व्यतिरिक्त व्हेनेझुएलाकडूनही तेल खरेदी करू शकतो। पंतप्रधान मोदींच्या मैत्री, सन्मान आणि त्यांच्या विनंतीवरून आम्ही अमेरिका भारत यांच्या त्वरित एका व्यापार करारावर सहमती दर्शवली आहे। या अंतर्गत अमेरिका भारतावर लादले जाणारे रेसिप्रोकल टॅरिफ 25%वरून 18%पर्यंत कमी करेल। या व्यतिरिक्त ट्रम्प यांच्या मते भारत बाय अमेरिकन धोरणांतर्गत अमेरिकेकडून 46 लाख कोटी रुपये अर्थात $500 अब्ज पेक्षा जास्त किमतीचा माल खरेदी करेल। दरम्यान ट्रम्प यांच्या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक्सवरून त्यांचे आभार मानले। आमची भागीदारी नव्या उंचीवर नेण्यासाठी उत्सुक आहोत। राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी बोलून खूप आनंद झाला। मेड इन इंडिया उत्पादनांवरील शुल्क आता 18%पर्यंत कमी करण्यात आलं आहे। हे जाणून खूप समाधान वाटलं। या निर्णयासाठी भारताच्या 1.4 अब्ज लोकांच्या वतीनं राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे मनपूर्वक आभार। जेव्हा 2 मोठ्या अर्थव्यवस्था आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाही एकत्र काम करतात तेव्हा आपल्या लोकांना फायदा होतो आणि परस्पर सहकार्याच्या नवीन आणि मोठ्या संधी निर्माण होतात। चर्मोद्योग, दागिने, अभियांत्रिकी वस्तू यांच्या निर्यातीत आपल्याला वाढ होईल आणि अर्थातच आपण मेड इन इंडिया उत्पादनासाठी म्हणतो तर त्या मोठी एक चालना मिळेल आणि जागतिक बाजारपेठेत आपली काही चांगली पकड निर्माण होऊ शकते। त्याशिवाय FDI मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होईल कारण आता अनिश्चितता संपलेली आहे। आपल्याला माहिती आहे की अमेरिकन कंपन्या भारतात येण्याची उत्सुक जरी असल्या तरी तो ओघ कमी झाला होता, त्यामुळे तो ओघ आता वाढेल आणि त्याचाच एक परिणाम म्हणजे जिथे उत्पादन क्षेत्रामध्ये मॅन्युफॅक्चरिंग आणि IT या सेवा क्षेत्रातील वाढीमुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या उपलब्ध होतील। दरम्यान भारतावर याआधी अमेरिकेनं 50%पर्यंतचा टॅरिफ लादला होता। अमेरिकेनं भारतावर 10% बेसलाईन टॅरिफ लावला। 5 एप्रिल 2025 रोजी भारतावर 26% कर लादण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली। 9 एप्रिल 2025 रोजी 90 दिवसांसाठी कर रद्द करण्याची अमेरिकेनं घोषणा केली। 10 जुलै 2025 रोजी भारताकडून जागतिक व्यापार परिषदेमध्ये 32,000 कोटींचं प्रत्युत्तर शुल्क प्रस्तावित होतं। 31 जुलै 2025 रोजी अमेरिकेनं भारतावर 25% टॅरिफ लादण्याची परस्पर घोषणा केली। 1 ऑगस्ट 2025 रोजी भारतावर 25% परस्पर कर लादला। 6 ऑगस्ट 2025 रोजी रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे भारतावर अतिरिक्त 25% कर लादण्यात आला। 27 ऑगस्ट 2025 पासून भारतावर एकूण 50% टॅरिफ लागू करण्यात आला। 3 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिकेनं नवीन करार केला। भारतावर 50%वरून 18% टक्क्यावरून थेट 18%वरती येणार आहे। त्यामुळे भारतीय वस्तूंच्या मालांची किंमत जी असेल ती कमी होईल आणि आपले जे कॉम्पिटिटर आहेत बांगलादेश किंवा व्हिएतनाम तर त्यांच्या तुलनेत आपल्या गोष्टी स्वस्त असतील आणि त्यामुळे भारताची उत्पादनं आणि एकूणच कॉम्पिटिटिव्ह ठरतील आणि त्यामुळे निर्यात वाढेल आणि याचबरोबर निर्यातदारांना लागणारं शुल्क कमी झाल्यामुळे त्यांचं ज्याला आपण म्हणतो की नफ्याचं प्रमाण सुद्धा वाढायची शक्यता आहे। आपण बघितलं की जो करार झाला आहे त्याच्यामध्ये अमेरिकेला जवळजवळ $500 अब्ज वस्तूंची निर्यात करण्याचं त्यांनी लक्ष ठेवलं आहे आणि त्याचा परिणाम आपण असा बघितला की शेअर बाजारात पण मोठ्या प्रमाणात उसळी आली आणि या सगळ्या कंपन्यांचा त्याचा नक्कीच फायदा होणार आहे। दरम्यान या व्यापार कराराच्या घोषणेनंतर विरोधकांनी यावर भारत सरकारनं अधिक स्पष्टता द्यावी अशी मागणी केली आहे। Opposition is only asking for
विरोधक केवळ स्पष्टता मागत आहेत. आम्हाला माहिती नाही की या करारात कोणत्या बाबी समाविष्ट करण्यात आल्या. आम्ही अध्यक्ष ट्रम्प यांचं ट्विट पाहिलं, पंतप्रधान मोदींचंही ट्विट पाहिलं. एका लोकशाही देशासाठी एवढंसं पुरेसं आहे का? करारात काय काय आहे हे भारत सरकारनं भारतीय जनतेला स्पष्ट करून सांगायला नको का? ट्रम्प म्हणतात हे शेतीशी संबंधित आहे. मग भारतीय शेतकऱ्यांच्या सुरक्षेचं काय? ट्रम्प म्हणतात 46 लाख कोटी रुपयांचं भारताचं बिल आहे. मात्र आपलं एकूण आयात बिल हे त्याहून अधिक आहे. मग काय आपण इतर देशांकडून खरेदी बंद करायची का? आम्हालाही कराराचं स्वागत करायचं आहे, पण स्पष्ट सांगा ना त्यात काय आहे. भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी एनडीटीव्हीशी बोलताना भारत अमेरिका यांच्यातील व्यापार करार निश्चित झाल्याची पुष्टी केली. काही तांत्रिक कागदपत्रांवर पुढील काही दिवसांत स्वाक्षऱ्या होतील, मात्र करार जवळपास निश्चित असल्याचं त्यांनी सांगितलं. खरं तर 27 जानेवारी रोजीच भारत आणि युरोपीय संघाच्या 27 देशांमध्ये मदर ऑफ ऑल डील्सवर स्वाक्षरी झाली आणि त्यानंतर एका आठवड्यातच अमेरिकेला भारताशी जुळवून घ्यावं लागलंय. अमेरिकेच्या भूमिकेत मोठा बदल दिसलाय. जागतिक वर्चस्व कोण घेणार यासाठी जी स्पर्धा निर्माण झाली आणि अर्थातच युरोपची करार झाल्यामुळे अमेरिकेला थोडंफार असं वाटलं असं की आपण कुठे मागे पडलेत की काय, आणि त्या एकटेपणाच्या भीतीमुळे मला वाटतं ह्या सगळ्या आर्थिक धोरणांचा एक पुनर्विचार केला गेला आणि त्यामुळे टॅरिफ कमी केलं. अर्थात अजून आपलं त्याच्याशी करार व्हायचा आहे, पण एकूणच आपण म्हणतो की चीनला आपण एक पर्याय म्हणून एक ही पुरवठा साखळी जी आहे त्याच्यामध्ये समर्थपणे आता भारत उभा राहू शकेल. दरम्यान ट्रम्प मोदी हे 13 महिन्यात 7 वेळा फोनवर बोलले आहेत. तर वर्षभरात भारतानं एकूण 5 व्यापार करार केले. त्यातही युरोपीय संघ आणि अमेरिका या मोठ्या अर्थव्यवस्थांचा यात समावेश आहे. भारताच्या आर्थिक इतिहासात हे पहिल्यांदाच घडतंय. 27 जानेवारी रोजी भारत आणि युरोपीय संघ यांच्यात ऐतिहासिक मुक्त व्यापार करार झाला. हा करार 20 वर्ष प्रलंबित होता. तर त्याआधी ब्रिटन, ओमान आणि न्यूझीलंड या देशांशी भारताचे मुक्त व्यापार करार झाले. हे करार झाल्यामुळे जागतिक जीडीपी मधील हा वाटा आता 50 ते 55% जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी.